नमस्कार. न्यू मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी महावीर वजाळे. माढा लोकसभा मतदारसंघाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा चालू आहे. याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज काल दाखल केलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे. शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष बळीराम काकासाहेब साठे यांनी कोंढार भागाचे जे नेते आहेत शिवाजीराव पाटील सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक आहेत यांच्या घरी आज सदिच्छा भेट दिली. या भेटीनंतर संपूर्ण तालुक्यामध्ये एक चर्चेला उधाण आलेलं आहे. या भेटीच्या दरम्यान नेमकी काय चर्चा झालेल्या आहे, या भेटीच्या नंतर माढा तालुक्यामध्ये राजकीय घडामोडी नेमक्या काय घडणार आहेत, त्याचबरोबर याच्यानंतर शिवाजीराव पाटील जे आहेत ते शरद पवार गटामध्ये जाणार का, ह्याही चर्चेला मोठं उधाण आलेलं आहे. अशामध्ये ही सदिच्छा भेट असताना सर्वसामान्य जनतेमधून आणि लोकांमधून अशा वेगवेगळ्या चर्चा प्रत्येक चौकामध्ये होत आहेत. या सदिच्छा भेटीमध्ये माढा तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष ऋषिकेश बोबडे, उत्तर सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष प्रल्हाद काशिक, त्याचबरोबर सोलापूर जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महेश माने, त्याचबरोबर उत्तर सोलापूर वडाळा ग्रामपंचायतचे सदस्य मनोज साठे, हे सर्वजण उपस्थित होते. आणि नेमकी या भेटीमध्ये चर्चा काय झालेली आहे हे मात्र समजू शकलेलं नाही. परंतु या चर्चेनंतर माढा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये वेगवेगळी चर्चा आपल्याला ऐकायला मिळत आहे. तर अशाच वेगवेगळ्या बातम्या आणि माहिती पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा न्यू मराठी.